नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। थंडी पडायला लागली की सगळ्यात पहिला जो बदल दिसतो तो आपल्या त्वचेमध्ये आपले ओठ, टाचा, त्वचा हे कोरडी पडायला लागतात, त्यांना भेगा पडतात, त्वचा लाल होते, त्यावर खाज येते, ती निस्तेज होते, काळवंटे, दुर्लक्ष केलं की त्यावर खवले पडतात, त्यालाच उलणं असं आपण म्हणतो। आणि ज्यांची मुळातच वात प्रकृती आहे, ड्राय स्किन आहे, त्यांना तर हा त्रास जो आहे तो लगेचच आणि खूप जास्त प्रमाणामध्ये जाणवतो। जरी तुमची ड्राय स्किन नसेल तरी देखील हिवाळ्यामध्ये त्वचेची व्यवस्थितपणे काळजी नाही घेतली तर कोरड्या हवेमुळे त्यातील आपल्या त्वचेतील जे मॉइश्चर आहे ते निघून गेल्यामुळे सुरकुत्या लवकर पडतात। म्हणूनच हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यायची यासाठीच्या 7 टिप्स आणि घरगुती नॅचरल मॉइश्चरायझर कसं बनवायचं, ते कसं वापरावं, आपला चेहरा असेल, ओठ असतील, टाचा असतील, तर या प्रत्येकाच्या ज्या समस्या असतात त्यासाठी सेपरेट विशेष असे कोणते उपाय करायचे, घरगुती उपाय, होम रेमेडीज ज्याला आपण म्हणतो, तर ही सर्व माहिती आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत। पण त्याआधी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर पहिली महत्त्वाची टिप म्हणजे तो की आपल्या आहारामध्ये बदल करणं। जी बाहेरची कोरडी हवा असते, वात त्यामुळे वाढलेला असतो, तर त्याला बॅलन्स करण्यासाठी आपल्या आहारामध्ये स्निग्धता ऍड करणं गरजेचं आहे। त्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी रात्रभर भिजवलेले 2 ते 4 बदाम, 1 ते 2 चमचे भाजलेले तीळ, जवस, शेंगदाणे, लाकडी घाण्याचं जे शुद्ध तेल असतं, कच्चं तेल 1 चमचाभर, किंवा तूप कंपल्सरी म्हणजे देशी गाईचं किंवा साजूक तूप जे आहे ते प्रत्येकाने आवर्जून हिवाळ्यामध्ये तरी जेवणात ऍड करावं। म्हणजे हिवाळ्यामध्ये फारशी तहान लागत नाही, त्यामुळे पाणी कमी पडतं, हायड्रेशन कमी पडलं की जसं जमिनीला भेगा पडतात त्याच पद्धतीने आपली त्वचा असेल, ओठ असतील, टाचा असतील, त्यांना देखील भेगा पडतात। त्यामुळे हायड्रेशन मेंटेन करणं, पाणी फारसं थंड असेल तर पिलं जात नाही, तर अशा वेळेला कोमट पाणी पिऊ शकता, किंवा या दिवसामध्ये भरपूर हिरव्या पालेभाज्या, ताजी फळं मिळतात, तर त्यांचं देखील आवर्जून रोज आहारामध्ये समावेश। महत्त्वाची टिप, आयुर्वेद शास्त्रामध्ये जे आपल्या वाताला कमी करण्यासाठी, त्वचा विकार, त्वचेचं आरोग्य, सौंदर्य, हाडांची, स्नायूंची दुखणी यासाठी थंडीमध्ये तरी आवर्जून करावं असं सांगितलेलं आहे, ते म्हणजेच अभ्यंग। फक्त दिवाळीमध्ये आपण करतो तर असं नाहीये, पूर्ण थंडीमध्ये आपल्याला हे करायचं आहे, नित्य अभ्यंग करावं असं देखील आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। त्यासाठी तिळाचं जे तेल आहे, शक्य असेल तर रोज किंवा आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा तिळाचं तेल थोडंसं कोमट करा। अंघोळी अगोदर 10 मिनिट आपल्या पूर्ण त्वचेवरती मसाज करून ते जिरवायचं आहे आणि त्यानंतर कोमट पाण्याने स्नान करावं असं सांगितलेलं आहे। तिसरी टिप जी आहे ती पाण्याबद्दल आहे। अंघोळीसाठी किंवा चेहरा, हात, पाय धुण्यासाठी सुद्धा खूप जास्त थंड पाणी जे नॉर्मल टेम्परेचरचं असतं ते वापरलं तर आपली जी स्किन आहे त्यामध्ये ओलावा नसतो, कोरडी झालेली असते, त्यामुळे स्वच्छता नीट होत नाही। काही जण खूप कडक पाणी वापरतात थंडीमध्ये, तर त्यामुळे सुद्धा त्वचेतलं जे मॉइश्चर आहे ते निघून जातं आणि समस्या वाढतात। त्यामुळे कोमट असेल असं पाणी हिवाळ्यामध्ये साठी नेहमी वापरावं। चौथी महत्त्वाची टिप म्हणजे की हिवाळ्यामध्ये त्वचेसाठी आणि त्यातही चेहऱ्यासाठी तरी साबण कधीही वापरू नये। साबणामुळे त्वचा जी आहे ती अजूनच जास्त कोरडी पडते, काळवंटे, त्यावर खाज देखील येते। तर अशा वेळेला ग्लिसरीन बेस जर का साबण वापरलं तर उत्तम, किंवा त्याहीपेक्षा चांगला पर्याय म्हणजे की बेसन, मसूर डाळीचं पीठ आणि शुद्ध हळद पावडर हे कोरडं मिश्रण डब्बीमध्ये भरून ठेवा। अंघोळ करताना दुधामध्ये कालवून त्याची जी पेस्ट आहे ती साबणाऐवजी वापरावी। कुठलाही त्वचेचा म्हणजे तुम्हाला फंगल इन्फेक्शन्स असतील किंवा खाज येते खूप जास्त, तर ही सर्व जी लक्षणं आहेत ती कमी होऊन त्वचा जी आहे ती अगदी चमकदार आणि हेल्दी सुद्धा आपल्याला पाहायला। 5वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सॉक्स असतील किंवा हात पाय पूर्ण व्यवस्थितपणे झाकले जातील असे उबदार कपडे वापरणं। बऱ्याचदा थंडी वाजत नाहीये किंवा आपल्याला आवडत नाही म्हणून स्वेटर वगैरे घालण्यात येत नाही, पण असे हे जे उबदार कपडे आहेत हे थंडीमध्ये वापरणं गरजेचं आहे। यामुळे आपल्या त्वचेचं जे तापमान आहे ते मेंटेन राहतं आणि त्वचेच्या या ज्या समस्या आहेत, खाज येणं असेल, कोरडी पडणं, या होत नाही। पुढची महत्त्वाची टिप म्हणजे हिवाळ्यामध्ये वापरत असताना पावडर, मेकअप प्रोडक्ट्स म्हणजे हे अति प्रमाणामध्ये वापरणं किंवा खूप जास्त वेळ त्वचेवर तुम्ही लावून ठेवत असाल तर यामुळे होतं काय की आपल्या त्वचेमध्ये जी छिद्र असतात, ज्यामध्ये आपल्या त्वचेच्या रक्षणासाठी ऑइल सिक्रेट करणाऱ्या
तैलग्रंथी असतात, तर या ज्या तैलग्रंथी आहेत, सिबॅशियस ग्लँड्स असं ज्याला म्हटलं जातं, त्यामुळेच आपल्या त्वचेचं आरोग्य सौंदर्य हे मेंटेन राहतं. तर या ब्लॉक होऊन जातात आणि कोरड्या हवेमुळे त्यांना कुठलाही वाव मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे फार जास्त वेळ हे लावून ठेवणं. महत्त्वाची टिप म्हणजे मॉइश्चरायझर वापरणं खूप आवश्यक आहे. चेहरा असेल, आपले हात पाय किंवा पूर्ण शरीरासाठीच घरगुती नैसर्गिक मॉइश्चरायझर, फक्त 2 सिंपल इन्ग्रेडियंट आपल्याला त्यासाठी लागणार आहेत. एक म्हणजे गुलाबजल, रोज वॉटर आणि ग्लिसरीन, जे की कुठल्याही मेडिकलच्या दुकानामध्ये आपल्याला सहज अगदी स्वस्त मिळतं. तर हे दोन्ही जे आहे ते व्यवस्थितपणे मिक्स करून आपल्याला रात्री झोपताना लावून ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवून टाकलं तरी चालेल, किंवा रात्रभर जरी तुम्ही त्वचेवर ते तसंच ठेवलं, कुठलाही तेलकटपणा जास्त त्यामध्ये नसतो. तर थंडीमध्ये रोज रात्री झोपताना कुठलाही कंटाळा न करता हे जे मॉइश्चरायझर आहे हे आधी त्वचा व्यवस्थित स्वच्छ कोमट पाण्याने धुवून मग लावणं गरजेचं आहे. काळवंडलेल्या भेगा पडलेले आपले चेहरा असेल, ओठ असतील किंवा टाचा असतील, याच्यासाठी विशेष काय उपाय करता येतील? सगळ्यात पहिलं, ओठांसाठी आपल्याला एक पाव ते अर्धा चमचा फक्त तूप, देशी गाईचं किंवा साजूक तूपच यासाठी आपल्याला वापरायचं आहे. त्यामध्ये अगदी चिमूटभर हळद हे ओठांना लावून ठेवायचं छानपैकी. 10 मिनिटानंतर थोडंसं ते स्क्रब करत करत हातानेच किंवा टिश्यू पेपरने पुसून काढा किंवा कोमट पाण्याने धुवू शकता. जर का तुमच्या ओठांना भेगा पडलेल्या असतील, त्यातून बऱ्याचदा रक्तस्राव सुद्धा होतो थंडीमध्ये, तर त्यासाठी हा उपाय खूप चांगल्या प्रकारे काम करतो. भेगा पडलेल्या नसतील, रक्त वगैरे येत नसेल, पण ओठ खूप जास्त जाड आणि ड्राय असे पडलेले असतील, खूप ड्राय डेड स्किन त्यावर जमा झालेली असेल, तर याच मिश्रणामध्ये थोडीशी अगदी साखर मिक्स करून आपल्याला हे वापरायचं आहे. खूप सुंदर याचे रिझल्ट्स मिळतात. दुसरं म्हणजे आपल्या चेहऱ्यासाठी, चेहरा जो ड्राय पडलेला आहे, काळा पडलेला आहे किंवा पडू नये म्हणून सुद्धा, तर यासाठी अर्धा ते 1 चमचा दुधावरची जी साय असते ती खूप चांगल्या प्रकारे काम करते. अगदीच खूप जास्त पसयुक्त पिंपल्स वगैरे आहेत चेहऱ्यावर, खूप ऑइली स्किन आहे, तर अशा वेळेला कच्चं दूध किंवा मग ॲलोवेरा जेल जे आहे ते वापरा. आणि यामध्ये मसूर डाळ मिक्सरला डायरेक्ट बारीक करून त्याचं पीठ तयार होतं ते, आणि शुद्ध हळद पावडर याचं जे मिश्रण आहे ते आपल्याला रोज चेहऱ्यासाठी वापरायचं आहे. सकाळी अंघोळीच्या वेळेस किंवा रात्री झोपताना कधीही एकदा तुम्ही दिवसभरामध्ये वापरू शकता. शक्य नसेल किमान 1 दिवसाआड वापरा. लावल्यानंतर आपल्याला धुताना आपल्याला स्क्रब करत करत थोडंसं गोलाकार पद्धतीने फिरवत ते काढायचं आहे आणि नंतर चेहरा जो आहे तो कोमट पाण्यानेच धुवायचा आहे. आता बऱ्याच जणांची जी समस्या असते, टाचांना खूप भेगा पडतात, त्यामध्ये खूप जास्त इरिटेशन असतं, काही वेळेला रक्त देखील येतं, तर अशासाठी एक सोपी अतिशय घरगुती नैसर्गिक जी क्रीम आहे ती आपल्याला तयार करता येते. त्यासाठी एरंड तेल, अर्धा ते 1 चमचा एरंड तेल, त्यामध्ये अर्धा चमचा ॲलोवेरा जेल, आणि त्यामध्ये जर का अवेलेबल असेल तर बोरोप्लस ही पूर्ण नैसर्गिक पद्धतीने बनवलेली क्रीम आहे. तर ही जी क्रीम आहे, नसेल तरी देखील तुम्ही स्किप करू शकता. वापरली तर खूप उत्तम जे रिझल्ट आहेत ते याचे मिळतात. तर करायचं काय आहे, रात्री झोपताना आपल्याला किमान सलग 7 दिवस हा उपाय करायचा आहे. रात्री झोपताना गरम पाणी, त्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकून आपले जे पाय आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, टॉवेलने पुसून काढा, आणि त्यानंतर ही जी क्रीम बनवलेली आहे, म्हणजे तुम्ही आठवडाभर सलग एकदाच बनवून ठेवली तरी आठवडाभर तुम्ही सहज ही जी क्रीम आहे ही वापरू शकता. तर ही क्रीम व्यवस्थित छान पद्धतीने त्या टाचांच्या भेगांमध्ये जिरवायची आहे. पूर्ण पायाला तुम्ही लावू शकता. त्यानंतर सॉक्स घालून झोपा. सकाळी उठल्यानंतर सुद्धा गरम पाण्यानेच पाय जे आहेत ते धुवायचे आहेत. पायाला साबण मात्र वापरू नका. मघाशी मी जसं सांगितलं, बेसन, मसूर डाळीचं पीठ, शुद्ध हळद पावडर आणि दुधामध्ये त्याची जी पेस्ट आहे, साबणाऐवजी वापरायला सांगितलेली, त्याच्यानेच आपल्याला पाय जे आहेत ते धुवायचे आहेत. खूप सुंदर रिझल्ट मिळतात. भेगा देखील भरून येतात. त्याचं इरिटेशन सुद्धा कमी होतं. अतिशय मऊ पाय जे आहेत ते होतात आपले. तर नक्की या टिप्स फॉलो करा आणि या हिवाळ्यात हे सुंदर निरोगी त्वचा मिळवा. या रेमेडीजचे जे रिझल्ट्स आहेत ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. आणि अजून असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन अशाच व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.